नमस्ते. माझं नाव आदित्य आहे आणि मी इथं ही व्हिडिओ नवीन बनवलेली आहे. त्याचं कारण असं आहे की मला तुम्हाला ओनिडा स्प्लेंडर 60 या मॉडेलचं जे वॉशिंग मशीन आहे त्याच्याबद्दल डेमो द्यायचा आहे. आता मी तुम्हाला क्विक इन्स्टॉलेशन आणि डेमो देणार आहे. तर हे आहे आपलं ओनिडा स्प्लेंडर 60 मॉडेल वॉशिंग मशीन 5.8 kg. तर मग ह्याच्याबरोबर नॉर्मली जेव्हा अनबॉक्स केलं जातं तेव्हा आपल्याला वॉशिंग मशीन एक हा जो इनलेट पाईप आहे 1 मीटरचा हा आणि एक आउटलेट पाईप हा पण 1 मीटरचा, अशा 3 गोष्टी मिळतात. आणि त्याच्यासोबत एक हा एक बॅक पॅनल असतो आणि 2 स्क्रू प्रोव्हाइड केलेले आहेत. तर पहिल्यांदा आपल्याला करायचं काय, तर एखादा मॅट घ्यायचा आणि त्या वॉशिंग मशीनच्या फ्रंट साईडला असा ठेवायचा आणि जे वॉशिंग मशीन आहे ते फ्रंट साईडला बेंड करून घ्यायचं. कारण नॉर्मली त्यांच्या मॅन्युअलमध्ये दिलेलं आहे की जर तुम्ही साईडवेज बेंड केलं तर मशीनला प्रॉब्लेम येऊ शकतो. सो ते जे आहे फ्रंट साईडला बेंड करून घ्यायचं आणि कम्प्लीट आपल्या जमिनीला टेकवायचं आहे. आणि हे तुम्ही बघू शकता की खाली हे मशीन आहे आणि ह्याला 2 व्हील्स दिलेले आहेत. जर सपोज तुम्ही बॅक साईडला जर टिल्ट केलं तर तुम्ही त्याला इझिली मूव्ह करू शकाल, ट्रॉलीची वगैरे काही गरज पडणार नाही. मग आपल्याला जो बॅक पॅनल दिलेला आहे तो इथे खाली लावून घ्यायचा आहे, कारण झुरळं आणि उंदीर ह्याच्यापासून वाचण्यासाठी हा दिला जातो. हा असा पटकन इथे फिट करून घ्यायचा आहे आणि जे 2 स्क्रू दिले होते तो इथे एक आणि इथे एक लावून घ्यायचा आहे. हा स्क्रू नॉर्मली आपल्या साध्या स्क्रू ड्रायव्हरनी फिट होतो आणि जरी स्क्रू ड्रायव्हर नसेल तरी साधा जो चमचा असतो आपला टेबल स्पून त्यांनी सुद्धा केलं जाऊ शकतंय. तिने 2 स्क्रू आहेत ते मी लावून घेतलेले आहेत. मग याच्यानंतर वॉशिंग मशीनचा नॉर्मली जो आउटलेट पाईप आहे तो असा इथे राईट साईडला येतो. आणि सपोज जर फेवरेबल कंडिशन्स अशा असतील की नाही तो जर राईट साईडला पाहिजे तर मग आपण इकडची जी कॅप आहे ही आतनं काढू शकतो आणि तो पाईप इकडे डायव्हर्ट करू शकतो. मग तेवढ्यासाठी काय करायचंय, तर इथे एक आणि इथे एक हे असे 2 स्क्रू दिलेले आहेत, ते फक्त नॉर्मली काढायचे आणि आतला पाईप फक्त इकडे डायव्हर्ट करायचा. बस एवढंच करायचंय. हे झाल्यानंतर मेन जे म्हणजे मशीनचं काम आहे ते झालेलं आहे. ह्याच्यानंतर आपण मशीन सरळ करून घेऊया. हे अशा रीतीने आपण मशीन सरळ करून घेतलेलं आहे. याच्यानंतर मशीन सोबत एक हा जो इनलेट पाईप येतो हा नॉर्मली 1 मीटर असतो. आणि सपोज जर आता माझा हा नळ आहे हा इकडे आहे आणि सपोज जर मग तुम्हाला आता जास्त अंतर पाहिजे असेल तर मार्केटमध्ये 2 मीटर 3 मीटर 2 मीटर नॉर्मली 250 रुपयाला आहे आणि 3 मीटर मला वाटतं 350 रुपयाला आहे. तर अशा रीतीने तुम्ही मार्केटमध्ये तो अवेलेबल होऊ शकतो. आणि एक आउटलेट पाईप आहे, तुम्ही इथे बघू शकता. याच्यासोबत एक पिन दिलेली आहे. हे नॉर्मली आपण इथे फिट करून घ्यायचंय. असा घट्ट फिट करून घ्यायचा आहे आणि ह्याच्यानंतर ही पिन प्रेस करून इथे आत अशी सरकून द्यायची जेणेकरून बिलकुल लिकेज होणार नाही. आणि हा जो पाईप आहे आता हा मला पुरत नव्हता म्हणून मी एक मार्केटमधून एक्सटेन्शन आणलं. हे नॉर्मली 20 रुपयाला मिळतं एक्सटेन्शन. हे तुम्ही पुढे बघू शकता. एक्सटेन्शन लावून तो आपण ड्रेनेज मध्ये टाकू शकतो. आता झालंय काय, तर हा जो माझा पाईप आहे आउटलेटचा हा थोडा हाईटवर झालाय आणि मशीन थोडं खाली झालंय. त्याचं फ्लोअर खाली असल्यामुळे इथे जरा उंचवटा असल्यामुळे हा प्रॉब्लेम आलाय. तर मग ओनिडाचा जो इंजिनियर आला होता त्यानं मला काय सांगितलं की तुम्हाला ह्याला हाईट द्यायला लागेल, मग तुम्ही ट्रॉली वापरू शकता किंवा
दुसरं काही वापरू शकता, म्हणजे इथे खाली विटा वगैरे ठेवल्या तर, पण नॉर्मली आपण ट्रॉलीज वापरतो. मग ट्रॉली आणायला लागेल मला, कारण काय होतं, जर इथे पाणी साठून राहिलं तर जोपर्यंत पाणी साठते तोपर्यंत काही प्रॉब्लेम होणार नाही. नंतर असा प्रॉब्लेम होईल की जेव्हा कपड्याची घाण जर बाहेर गेली नाही तर ती तिथेच खाली बेसमेंटला साठून राहील, आणि साठून राहिल्यानंतर मग 1-2 महिन्यानंतर प्रॉब्लेम येऊ शकतो मशीनला. तर मग नॉर्मली ही एक कंडिशन आहे की तुमचा जो आउटलेट पाईप आहे, जर तुमच्या ड्रेनेजची जो पीठ आहे तो जर नॉर्मली हाईटवर असेल आणि वॉशिंग मशीन जर खाली असेल तर तुम्हाला वॉशिंग मशीनला हाईट द्यावी लागेल. हे त्यातलं एक मेन इम्पॉर्टंट रिझन आहे. ते झाल्यानंतर आपल्याला एक हा इनलेट पाईप दिलेला आहे. नॉर्मली हा मला पुरत नाहीये, सो मी हा 2 मीटरचा पाईप आणलेला आहे. तर ह्याला आपण फर्स्ट ऑफ ऑल आता इथे हा एक फिल्टर आहे. हा आपल्याला नॉर्मली यूज करताना एक जवळपास 2 आठवड्यांनी वगैरे काढून पाण्याखाली धरून साफ करून घेऊन परत इथे लावायचं आहे अशा रीतीने. कारण जे पाणी आहे आपलं त्याला नॉर्मली जर काही घाण असेल तर ती इथे अडकून राहते, आणि जर तुम्ही साफ केलं नाही तर पाणी येणार नाही. आता जो इनलेट पाईप आहे ह्याच्यामध्ये आपल्याला चेक काय करायचंय, तर हा इनलेट पाईप मध्ये हा वॉशर आहे का. हा जर वॉशर नसेल तर इथे लिकेज होण्याचा पूर्ण म्हणजे लिकेज होऊ शकतं. तर हा इथे असा आपल्याला फिरवून फिट करून घ्यायचा आहे. झाल्यानंतर आपल्या नळाला अशा रीतीने स्क्रू लावून हे जे वरचं टॉपचं जे इनलेट पाईपचा जो मटेरियल आहे हे इथं असं फिट करून घ्यायचंय. आणि मेनली मागचे 2 स्क्रू ऍडजस्ट करून नंतर मग पुढनं स्क्रूड्रायव्हरने टाईट करायचं, कारण नॉर्मली आपण मागं काही स्क्रूड्रायव्हर घेऊन जाऊ शकत नाही. सो अशा रीतीने फिट करून घ्यायचं. आणि ते झाल्यानंतर जो आपला हा इनलेट पाईप आहे हा अशा रीतीने फक्त खाली प्रेस करून इथे फिट करायचा. नॉर्मली जो आपला गॅस रेग्युलेटर असतो झाला, हा इथं फिट झाला की आपण पाणी चालू करू शकतो. हे इथे आपण बघतोय लिकेज होतंय, तर हे थोडं जरा जास्त मला फिट करावं लागेल. आणि खालचा जो हे आहे काढताना असंच करायचंय, फक्त हे खाली प्रेस करायचं की हे निघतं. आता हे लिकेज होते ते हे काय करायचं, हे जे मी तुम्हाला दाखवतोय या रीतीने हे करून घ्यायचं जेणेकरून लिकेज होणार नाही. आणि त्याच्यानंतर मग काय करायचंय, तर हे आपलं नॉर्मली कंप्लीट इन्स्टॉलेशन झालेलं आहे. आणि ही जी आपल्याला पॉवर केबल येते ही फक्त याच्यामध्ये टाकून ऑन करायचे. तर फक्त जो पॉवर प्लग आहे तो अर्थिंगचा असला पाहिजे, ह्याची काळजी घ्यायची. कारण जे मशीन आहे ते जास्त व्होल्टेज खातं आणि त्याच्यासाठी अर्थिंग असणं हे इम्पॉर्टंट आहे. हे आपलं झालं क्विक इन्स्टॉलेशन. आता मी तुम्हाला डेमो दाखवतो. तर डेमोमध्ये तुम्ही इथे बघू शकता अशा रीतीचे हे कंट्रोल पॅनलमध्ये आपल्याला कंट्रोल्स अवेलेबल केलेले आहेत. वॉटर लेवलमध्ये मिनिमम, लो, मीडियम, हाय आणि मॅक्झिमम असे 5 प्रकार आहेत. आणि प्रोग्राममध्ये टोटल आपल्याला 10 प्रोग्राम्स दिलेले आहेत. नॉर्मल, हेवी, स्टँडर्ड, सॉफ्ट, क्विक वॉश, सोक, वॉश, स्पिन, अँटीफोम आणि एअर ड्राय अशा प्रकारचे 6 प्रोग्राम आहेत. तर नॉर्मली जर आपण हे ऑटोमॅटिक मशीन असल्यामुळे जर आपण काहीच सिलेक्ट केलं नाही, फक्त जर मशीन अशा रीतीने चालू केलं आणि जर प्ले म्हटलं तर नॉर्मली तो स्वतः वॉटर लेवल डिटेक्ट करतो आणि त्यानुसार नॉर्मलवर जातो.
हे तुमचं झालं फजी लॉजिक. पण नॉर्मली मला म्हणजे लोकांच्या सांगण्यावरून असं ऐकण्यात आलं की फजी लॉजिक जे आहे हे पाणी भरपूर खातं आणि त्यामुळे आपले इलेक्ट्रिसिटी बिल पण वाढू शकतं. त्यामुळे नॉर्मली आपण स्वतः वॉश म्हणून सिलेक्ट करायचं इथे. त्यामुळे वॉश सिलेक्ट केलं की आपोआप तो वॉश झाल्यानंतर स्पिन झालं की अँटीफोम आणि अँटीफोम झालं की एअर ड्राय, या चारही गोष्टी आपोआप करतो. आणि सगळं झाल्यानंतर आपल्याला एक अलार्म देतो की कंप्लीट झालेला आहे आणि कंप्लीट झाल्यानंतर स्वतः तो ऑटो स्विच ऑफ होतो. त्यामुळे नॉर्मली समजा आपण जर कुठे बाहेर जाणार असेल तर आपण वॉशिंगला जर लावलं तर काहीच प्रॉब्लेम येऊ शकत नाही. आणि हे जे 2 बटन आहेत हे जर एकत्र प्रेस केले तर आपल्याला चाइल्ड लॉक पण म्हणून पण वापरता येतं. ते झाल्यानंतर ह्याच्यामध्ये एक कंडिशन आहे की जे स्पिन आणि स्पिनच्या खालच्या ज्या 3 क्रिया आहेत, स्पिन, अँटीफोम आणि एअर ड्राय, या ज्या 3 क्रिया आहेत, या 3 क्रियामध्ये हे वरचं जे लीड आहे हे ओपन नाही पाहिजे. जर ओपन असेल तर तो तुम्हाला एरर अलार्म देईल आणि मला वाटतं 2-3 वेळा एरर अलार्म देत होतो आणि तरी सुद्धा जर तुम्ही बंद केलं नाही तर तो ऑटो स्विच ऑफ होतो मशीन. ते झाल्यानंतर हा तुमचा डिटर्जंट बॉक्स आहे. इथे तुम्ही जे आपली वॉशिंग पावडर आहे ती टाकायची आहे आणि हे असं प्रेस करायचं आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला मी एक वरचा फिल्टर दाखवला त्याप्रमाणे खाली इथे एक असा फिल्टर येतो. हा आपल्याला नॉर्मली प्रेस करून काढायचा आहे. असा हा फिल्टर आहे. तर हा आपल्याला अशा रीतीने ओपन करता येतो. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे असं जर काही म्हणजे कपड्याचा जर धागा निघत असेल तर तो इथे येऊन अडकतो, जेणेकरून मशीनला प्रॉब्लेम होणार नाही. नॉर्मली सुती जे कापड असतं त्याचा हा प्रॉब्लेम येतो. तर हे अशा रीतीने 1-2 आठवड्यातून एकदा उघडून साफ करून याचं झाकायचे आणि परत प्रेस फिट करून आत बसवायचे. हे अशा रीतीने खाली पहिल्यांदा लावून घ्यायचं. ते झाल्यानंतर बाकी प्रिकॉशन अशा घ्यायच्या की फक्त मशीनमध्ये आपण जेव्हा लॉन्ड्री टाकतो तेव्हा त्याच्यामध्ये पिन किंवा कॉइन्स वगैरे अशा काही गोष्टी नाही आहेत, जेणेकरून त्या आत अडकून मशीनला प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि सपोज जर तुमच्या कपड्यांना रॉकेल किंवा अशा ज्या फ्लेमेबल गोष्टी आहेत त्या जर लागल्या असतील तर प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण मशीन आपली इलेक्ट्रिसिटीवर काम करतं. आणि जर सपोज अशा फ्लेमेबल काही गोष्टी असतील तर मशीनला प्रॉब्लेम येऊ शकतो. बाकी ओव्हरऑल 10,500 मध्ये आपल्याला हे मशीन मिळते, फुल्ली ऑटोमेटेड, टॉप लोडिंग. आणि सध्या फ्लिपकार्टवर याचा जास्त खप चालू आहे. तर माणसांकडून डेमो आणि इन्स्टॉलेशनसाठी यायला फार वेळ लागतोय असे मी कमेंट्स वाचल्या. नॉर्मली मला एका दिवसामध्येच इन्स्टॉलेशन डेमो मिळालं, त्यामुळं मी तुमच्यासाठी हे असं व्हिडिओ करून पाठवत आहे, जेणेकरून तुम्हाला तो माणूस येईस्तोपर्यंत वेट करण्याची काहीच गरज नाही. आणि अशा रीतीने हे तुमचं इन्स्टॉलेशन आणि डेमो झालेलं आहे. नॉर्मली प्रोग्राममध्ये जर म्हणायला गेलात तर हा प्रोग्राम आहे. याच्यामध्ये नॉर्मल म्हणजे आपले जे रेग्युलर कपडे आहेत ते आपण ह्यामध्ये टाकू शकतो. हेवी म्हणजे जर सपोज ब्लँकेट किंवा सोलापुरी चादर अशा गोष्टी आपण याच्यामध्ये टाकू शकतो. नंतर स्टँडर्ड म्हणजे जर तुम्हाला काही अंदाज येत नाहीये तर तेव्हा स्टँडर्ड सिलेक्ट करायचं. आणि सॉफ्ट म्हणजे आपले एकदमच हँकरची फक्त असेल किंवा सॉक्स असतील अशा गोष्टी असतील तर तेव्हा सॉफ्ट सिलेक्ट करायचं. नंतर जर क्विक वॉश आहे तर आता सिलेक्ट कसं करायचं म्हणाल तर हे प्रोग्राम दाबायचं आणि जसं दाबत जाल तर ते सायकलनुसार परत येत राहतं. आणि फक्त तुम्हाला स्टार्ट आणि पॉज करायचंय, बाकी काय करायचं नाहीये. वॉटर लेवल नॉर्मली जेवढी हाय असेल तेवढी तुमचे कपडे जास्त व्यवस्थित वॉश होऊन निघतील. तर मग ते झालं क्विक वॉश. आता क्विक वॉशला नॉर्मली जर सपोज तुम्ही पार्टीमध्ये जाताय आणि तुमचा ड्रेस जो आहे तो खराब झालेला नाहीये पण तुम्हाला फक्त वॉश करून ठेवायचा आहे, तेव्हा हे क्विक वॉश वापरलं जातं.
त्याच्यानंतर येतं सोक. सोक म्हणजे आपण नॉर्मली जे कपडे भिजत घालतो तसे आपण ह्याच्यामध्ये कपडे भिजत घालू शकतो, त्याला म्हणतात सोक. त्यानंतर वॉश. वॉश म्हणजे आपण नॉर्मली जे कपडे आहेत रोजचे ते आपण त्याला वॉश करू शकतो. हे ऍक्च्युली अशा या सायकलमध्ये जात राहतं. सोक झाल्यानंतर वॉश होतं, वॉश झाल्यानंतर स्पिन होतं. आता स्पिन म्हणजे आपण जे कपडे नॉर्मली जे आपण कपडे पिळतो त्याला स्पिन म्हणतात. त्यानंतर अँटी फोम म्हणजे जो साबण जो आपल्या कपड्यांना चिकटलेला असतो वॉश झाल्यानंतर पण थोडा पण, तर मग तो जरा एक्स्ट्रा पाणी घेऊन तो साबण काढून टाकतो. आणि त्याच्यानंतर एअर ड्राय. एअर ड्राय मध्ये फक्त इथं हे जे लीड आहे हे तुमचं बंद पाहिजे. आणि एअर ड्राय मध्ये कपडे आपले सुकले जातात, नॉर्मली बऱ्यापैकी सुकतात. आणि त्याच्यानंतर आपण एक 10 मिनिटं जर वाळत टाकले तर कपडे सुकून निघतात, काहीच प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे नॉर्मली आपल्याला हे पावसाळ्यात युजफुल होतं, इतर वेळेस काही एवढाचा फरक जाणवत नाही, उन्हाळ्यात स्पेशली, कारण खूप ऊन पडलेलं असतं बाहेर. अशा रीतीने हे तुमचा ओनिडा स्प्लेंडर 60चा डेमो झालेला आहे. या रीतीने तुम्ही व्यवस्थित फंक्शनिंग करू शकता. बाकी काहीच प्रॉब्लेम नाहीये मशीनला. ओव्हरऑल मशीन गुड, म्हणजे एकदम गुड स्टेटमध्ये आहे. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. आणि जर तुम्हाला आवडला असेल तर फक्त लाईक करायला विसरू नका. आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये टाकू शकता. थँक्यू.